शांतीब्रह्म पुष्प 8 पृष्ठ क्रमांक 48 पासून सुरू. नाशिक पंचवटीत आल्यावर या तिन्ही यात्रेकरूंची अंतःकरणे राममय झाली. ते आपापसात बोलायचे थांबले, पण स्वतःतल्या आत्मारामाशी त्यांचा सुखसंवाद सुरू झाला. ही भूमी, इथला कण अन कण प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शाने पुनीत झाला आहे. ही गोदामाई प्रभू स्पर्शाने उन्नत झाली आहे व या जलाचा थेंब अन थेंब पावित्र्य अनुभवतो आहे. धन्य ही देवस्पर्श भूमी आणि हे जल, असं म्हणून तिघांनी तिथली माती मोठ्या श्रद्धेने अंगाऱ्यासारखी कपाळाला लावली व गोदा स्नान करून जलप्राशन केले. चंद्रगिरीला चतुश्लोकी भागवतावर टीका लिहिण्याचा श्री गणेशा केला होता. पंचवटीतल्या काळारामाच्या मंदिरात गुरु आज्ञेने राहिलेल्या श्लोकांवर प्राकृतात टीका लिहिण्यास प्रारंभ करून ग्रंथ समाप्ती केली. प्रभू रामचंद्रांच्या साक्षीने त्यांनी पहिला ग्रंथ लिहिला. साहित्याचे पहिले पुष्प ईश्वरचरणी अर्पण केले. ग्रंथ समाप्ती होईपर्यंतचा काळ ते तिघे पंचवटीतच मुक्कामास होते. या तिघांना एकमेकांचा सहवास म्हणजे पौर्णिमेच्या रात्रीसारखा आल्हाददायक वाटत होता. ज्ञानवृद्धीबरोबर सतचित आनंदाचा साक्षात्कार अनुभवायला मिळत होता. पंचवटीतला मुक्काम संपवून ते त्र्यंबकेश्वरी निघाले. ब्रह्मगिरीचा गोदावरीचा उगम, त्या अनुषंगाने गौतम ऋषींची कथा, नीलपर्वत ही भूमी ऋषीमुनींच्या वास्तव्याने कशी पुनीत झाली आहे ह्याच्या पुराणकथा चंद्रभट्ट सांगत होता. निवृत्तीनाथांच्या समाधीचे दर्शन घेताना मात्र आजोबांच्या मुखातून ऐकलेली कथा एकनाथाला आठवू लागली. निवृत्तीनाथांची झालेली गुरुभेट, गहिनीनाथांचा अनुग्रह वगैरे सर्व ह्या परिसरातच घडलेल्या गोष्टी. हा परिसर पावन झाला तरच नवल. त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेऊन आता पुढच्या प्रस्थानाची ठरवाठरवी करायची. तो जनार्दन स्वामी म्हणाले, एका मला आता माझ्या चाकरीवर रुजू व्हायला हवे. करता आली तितकी सोबत मी तुला केली आहे. आता ह्यापुढे तुला एकट्यालाच प्रवास करायचा आहे. एका अरे तरुण वय म्हणजे जीवनातील बहारीचे वय. या वयात शरीर आणि मन दोन्ही उत्साहात असतात. अडचणी सोसायची ताकद असते. तेव्हा याच वयात तू तीर्थाटन करून घे. उत्तर भारतातील आणि दक्षिण भारतातील सारी तीर्थक्षेत्र पायाखाली घाल. तुझे चर्मचक्षु उघडे ठेवून देशकाल परिस्थिती न्याहाळून घे. समाज परिस्थिती, लोकस्वभाव, राजकारण इत्यादींचे निरीक्षण कर. ह्याचा उपयोग तुला उतार वयात निश्चितच होईल. अरे प्रवासासारखा दुसरा मोठा गुरु नाही. सारा जीवनानुभव तीर्थाटनाने मिळतो. मनाचे श्रद्धास्थान ढळू देऊ नकोस. कोणत्याही विपरीत परिस्थितीत खचू नकोस. आपली यात्रा चालू ठेव. जनार्दन स्वामींची आज्ञा एकनाथाने शिरसावंद्य मानली व त्यांना दंडवत घालून त्यांचा आशीर्वाद घेतला. येथपासून गुरु शिष्यांचा प्रवास मात्र भिन्न झाला, पण अंतर्यामी ते अभिन्नच होते. एकनाथांनी पडशी खांद्यावर टाकून उत्तर दिशेकडे मार्ग आक्रमायला सुरुवात केली. श्रद्धा आणि भक्तीचे पाथेय बरोबर होते. हिमालय आपला मानबिंदू, त्याबद्दल बरेच काही ऐकलेले. त्यामुळे एकनाथांनी तो ध्येयबिंदू मानला होता आणि आधी हिमालयात जायचे व मग इतर क्षेत्रे पाहायची हे मनाशी निश्चित केले आणि ते खानदेश मार्गे माळव्यात आले. पहाटे प्रवासास सुरुवात करायची. बैलगाडी, छकडा, वेळप्रसंगी घोडा, तट्टू वगैरे जे वाहन उपलब्ध होईल त्याने प्रवास करायचा. न पेक्षा पायी चालत राहायचे. दुपारी उन्हे तापू लागली की विश्रांती घ्यायची. पुन्हा उन्हे उतरली की काळोख पडेपर्यंत प्रवास करायचा. रात्री सुरक्षित स्थळ पाहून मुक्काम करायचा, असा त्यांचा क्रम चालू होता. अजूनपर्यंत प्रवासात भाषेची अडचण जाणवत नव्हती, कारण मराठी भाषा येथपर्यंत प्रवासात तरी प्रचलित होती. जीवनातल्या विविधतेने एकनाथ भारावून जात होता. नर्मदेच्या काठावर विराजमान झालेल्या श्री ओंकारेश्वर महादेवाच्या दर्शनाने नाथ प्रफुल्लित झाले. त्यांना श्री शंकराचार्यांनी नर्मदेवर केलेले स्तोत्र आठवले. अष्टक त्यांनी श्रद्धायुक्त अंतःकरणाने व भावपूर्ण स्वरात म्हटले. या ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेऊन त्यांनी उज्जयिनी नगरीकडे कूच केले. क्षिप्रेपाठी ही नगरी अनादिकालापासून वेगवेगळ्या तऱ्हेने प्रसिद्धीला आलेली. त्यांना कालिदासाचे मेघदूत आठवले.
या प्राचीन नगरीचे वाचलेले वैभव आठवले. ही अवंतिका नगरी म्हणजे विद्या, संस्कृती, कलाकौशल्याचे माहेरघर होती. ते क्षिप्रेत स्नानासाठी उतरले. त्यांनी हरगंगे म्हणून पाण्यात बुडी मारली आणि त्यांना वाटले, हीच माझी गोदामाई आहे. पूर्वी जे काशीला महत्त्व होते तेच दक्षिण काशी पैठणला होते आणि अवंतिका नगरी पण दोघींपेक्षा उणी नाही. पूर्वी ही तिन्ही स्थाने भारतीय संस्कृतीची केंद्रे होती. इथल्या विद्यापीठाद्वारे भारतीय संस्कृतीचे रक्षण झाले, तिची वृद्धी झाली. दुसरी बुडी मारताना एकनाथांना वाटले, या अवंतिकेचे आणि पैठणचे नाते तर याहून निकटचे आहे. इथला राजा विक्रमादित्य आणि प्रतिष्ठानचा राजा शालिवाहन दोघंही बलाढ्य आणि धार्मिक हिंदू राजे, पण या दोघांच्या विधिलिखितात काही आगळे वेगळे होते. कुणीतरी ज्योतिषाने विक्रमादित्यास सांगितले की दक्षिणेतल्या प्रतिष्ठान नगरीचा राजा शालिवाहन याच्या हातून तुझे मरण आहे. ललाट रेषा पुसता येत नाही, विधिलिखित पालटता येत नाही, हे या सुज्ञ राजाला ज्ञात असूनही आपल्या पराक्रमाच्या बळावर त्याने करू नये तो अविचार केला आणि तो प्रतिष्ठान नगरीवर सैन्यासह चाल करून गेला. आपल्या पायानेच जणू तो मृत्यूला सामोरा गेला. दोघांचे घनघोर युद्ध झाले आणि घडायचे तेच घडले. विक्रमादित्य मारला गेला. शालिवाहनाचा हा अनुपम्य पराक्रम पाहून इतरांनी त्याला दक्षिण पथाचे सम्राट पद बहाल केले. या काळात पैठण नगरी अत्यंत वैभव संपन्न होती. या राजधानीचा दराराही विशेषत्वाने होता. या शालिवाहनाने आपल्या नावाने नूतन शक मोजणीस प्रारंभ केला. नाथांना वाटले, किती काळ लोटला त्या घटनेला. जवळजवळ 1500 वर्षांचा काळ, पण अद्याप शालिवाहन कथा, दंतकथा, लोककथांच्या रूपाने जनमानसात स्थान टिकवून आहेत आणि शकमोजणीच्या निमित्ताने तर ती अनंत कालपर्यंत समाजाला ज्ञात राहणार आहे. श्री महाकाळेश्वर ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेताना एकनाथांनी पाहिलं की महाकाळेश्वराच्या मस्तकावर श्री ओंकारेश्वराची स्थापना आहे आणि श्री ओंकारेश्वराचे दर्शन घेताना त्यांनी पाहिलं होतं की श्री ओंकारेश्वराच्या माथ्यावर श्री महाकाळेश्वर विराजमान आहेत. एका वेळी 2 ज्योतिर्लिंगांची दर्शनं घेऊन त्यांना कृतार्थ वाटले. मध्य भारत ओलांडून आता उत्तरेचा प्रवास सुरू झाला होता. मराठी भाषा बरीच मागे पडली होती, पण सर्व ठिकाणी मुघल साम्राज्याचे हातपाय पसरले असल्याने सर्वसाधारण माणसांना हिंदी भाषा कळत होती. उर्दू मिश्रित हिंदी भाषेच्या बाबतीतही लोक अनभिज्ञ नव्हते. नाथ तर बहामनी राज्याच्या राजधानीत देवगिरीला वास्तव्य करून होते, त्यामुळे त्यांना ही भाषा बरीचशी ज्ञात होती. नाही म्हटले तरी आता जन्मभूमी फार मागे राहिली होती. येथील हवामान, जेवणाची पद्धत आणि भोवतीचे वातावरण यात फार अंतर पडत होते. पण आश्चर्य असे होते की जर काही अडचण निर्माण झाली तर त्यांना कोणीतरी मार्गदर्शक भेटे. तो पुढच्या मुक्कामांची माहिती सांगे, वाटाड्याप्रमाणे वाट दाखवी. कधी भाषेची अडचण आलीच तर खाणाखुणा करून नड निभावून जाई. गुरूंचे स्मरण आणि ईश्वराचे नामस्मरण सोबतीला असल्याने प्रवासाचा थकवा जाणवत नव्हता. अगर त्याचा बागुलबुवाही वाटत नव्हता. प्रवासाच्या वेळी व्यापक दृष्टी ठेवली की लहान सहान नगण्य अडचणींवर मात करता येते. त्यांचा बाऊ वाटत नाही, हा त्यांचा अनुभव होता. ग्वाल्हेर मागे पडले होते. पुढची वाटचाल सुरू होती. दुतर्फा दाट झाडी असल्याने पाय वाटेला शीण जाणवत नव्हता. थोड्या अंतरावर 2-4 झोपड्यांची वस्ती असावी असे नाथांना वाटले. वस्ती आहे त्या अर्थी पाण्याची सोय असेल. आपण तेथेच दुपारच्या विश्रांतीला थांबावे. जसजशी वस्ती जवळ येत होती तसतसा आरडाओरडा ऐकू येत होता. भर दिवसा लुटालूट करणं, उभी पिकं कापून नेणं, अगर बायका पळवणं या राजवटीत नित्याचंच होतं. एकनाथांचे अंतःकरण आक्रोश ऐकून व्यथित झाले होते. आवाज स्त्रीचा होता आणि हाय रे दैया, मोरी गऊ को वह कमबख्त घसीट के ले जा रहे हैं म्हणून ती ऊर बडवून रडत होती. नाथांनी पाहिले, 2 जण गाईला फरफटत ओढत ढकलत नेत होते. गाय हंबरत होती आणि झोपडीच्या दारात उभी असलेली गायीची मालकीण घुंगट काढून ऊर बडवून रडत होती. मेरी गैया, मेरी गो माता, कोई बचाव, कोई तो छुडाव. ते दृश्य विलक्षण होतं, हतबुद्ध करणारं होतं. ती माणसे मागे वळून म्हणाली, ए औरत, ज्यादा चिल्लाएगी, शोर करेगी तो तेरे सामने ही इस गाय का खात्मा कर डालेंगे. असं म्हणून त्या मानवी राक्षसांनी गायीच्या मानेवर कोयता ठेवला. नाथांचा जीव हिमपुटी झाला.
पारतंत्र्याच्या काळात माणूस किती हतबल होऊ शकतो, तो अशा क्रूरतेला प्रतिकार करायला कसा असमर्थ असतो याचा प्रत्यक्ष अनुभव त्यांना आला. त्यांनी चटकन डोळे मिटले आणि मनोमनी प्रार्थना केली, गोपाळ कृष्णा, तुझ्या गोधनाची काय विटंबना, आणि मी पुरुषासारखा पुरुष असून काय ही माझी कुचंबणा. भगवंता, तूच आता धाव. नाथांची प्रार्थना चालू होती तेवढ्यात कोयता उगारलेला खाटेक किंचाळला. अरे यह गौ नहीं, सुअर, डुक्कर है. दुसरा म्हणाला, अरे सुअर कहाँ, यह गौ ही है. असं म्हणून त्याने सुरा उगारला, पण त्यालाही गायीच्या जागी डुक्करच दिसू लागले. त्याबरोबर दोघे घाबरले आणि म्हणाले, अरे वह औरत नहीं, चुड़ौल, चुड़ौल है, भागो यहाँ से. असं म्हणून गाईला सोडून ते पळून गेले. ती बाई धावतच त्या गायीकडे आली. गायही त्या बाईकडे झेपावली. ती बाई रडत रडत बडबडत होती, माझ्या कुटुंबाचा आधार असलेली गाय बचावली. तिच्या दुधावरच माझा घर प्रपंच चालतो. माझ्या लेकरा बाळांना 2 घास खायला मिळतात. देवा, तुझीच कृपा झाली म्हणून माझी गऊ वाचवली. नाथ मनात म्हणत होते, या बाईचे गायीवर प्रेम नाही, तर तिच्यापासून मिळणाऱ्या दुधावर डोळा आहे. गाय म्हणजे आपला मानबिंदू, ह्याची तिला फिकीर नाही. गोवध झाला तर माझ्या कुटुंबाचं भरण पोषण कसं होणार ह्याची हिला काळजी होती. खरंच शेवटी माणूस स्वार्थीच. तो स्वतःच्या पलीकडे काहीही बघू शकत नाही. हेच खरं. घरचा कोणी कर्ता पुरुष अगर बाई गेली की माणूस रडतो, पण गेलेल्या आत्म्याबद्दल त्याला दुःख नसते. तर माझे कसे होणार या विवंचनेने तो रडत असतो, शोक करतो. हेच दुःखदायक आहे, दुःखाचं मूळ आहे. क्रमशः लेखन लीला गोळे, अभिवाचन श्रद्धा देव.